तर एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्या खासदारांसाठी शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांनी आणखी एक मोठा आरोप केलाय। ऑपरेशन टायगरसाठी प्रत्येक खासदाराला 50 खोक्यांचं बक्षीस मिळणार असल्याचा संजय राऊतांचा दावा आहे। या दाव्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये कोणता सामना सुरू झालाय? तसंच आज तरी ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांनी पक्षप्रमुखांना कोणता सल्ला दिलाय बघूया। 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे। खोके काय बुलढाणामध्ये किती खोके आले? एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला, त्यावेळी जन्माला आलेली ही घोषणा आणि आता 4 वर्षानंतर त्या घोषणेचा पुनर्जन्म होण्याची शक्यता आहे। कारण ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी प्रत्येक खासदाराला 50 खोके म्हणजेच 50 कोटी दिले जाणार असल्याची माहिती संजय राऊतांना त्यांच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। काल रात्री मला साधारण 10:30-11 वाजता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे, हा त्यांचा शब्द होता। पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत। आता संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधवांनी तलवार उपसली। पण संजय राऊत का वारंवार जे असे काही गोष्टी होतात तिथे काय पैसे मोजायला काय संजय राऊत जातात का? की नेमका आकडा नेमके पैसे कसे सांगू शकतात त्याच्या ह्याच्या त्याला? खरं म्हणजे आता हे त्यांचे खासदारच तुम्हाला चांगलं सांगतील की का सोडली म्हणून। जे खासदार ऑनलाईन बैठकीला उपस्थित नव्हते त्यांची तुमच्यासोबत मात्र भेट। तोंडावर ना कोणती निवडणूक आहे, नाही कोणता मंत्रिमंडळ विस्तार। मग ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी फुटीर खासदारांना कोणतं आश्वासन देण्यात आलंय असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय। हे काय संत महात्मे स्वतःला समजत असतील तर तसं काही नाही, त्यांना कारण काय आहे त्यांनी सांगावं ना, ह्या कारणासाठी आम्ही पक्ष सोडला। आता आम्ही या क्षणी कोणाची नावं घेणार नाही कारण अजून ते सिद्ध व्हायचं आहे कोण जात आहे कोण नाही जात। पण ह्या लोकांनी जाण्याचं कारण काय आहे? तुम्ही खासदार व्हायला आलात ना, तुम्ही खासदार झालात। तुम्ही आमदार व्हायला आलात, तुम्ही आमदार झालात। सत्ता नाही म्हणून मंत्री नाही झालात। आता मला असं कळलं की जे फुटून चाललेत 5-6 लोक असं म्हणतात, त्याच्यामध्येच वाद सुरू आहेत की मंत्री कोणी व्हायचं। खरं तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाव देखील ऑपरेशन टायगरसाठी चर्चेत होतं, मात्र सध्या तरी ते उद्धव ठाकरेंसोबतच आहे। नाही, मला आजपर्यंत कुणी भेटलेलं नाही आणि मला काही ऑफर आलेली नाही। तुम्ही अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहात? मी अजूनही आहे आणि जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांबरोबर आहे। मी उद्धव साहेबांबरोबर आहे, राहणार, शेवटपर्यंत आहे बस। ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणातली तोफ म्हणजेच भास्कर जाधवांनी आपल्या पक्षप्रमुखांसाठी एक आश्वासक निरोप धाडलाय। काही कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल, काही निर्णय करावे लागतील, काही भूमिका त्या ठिकाणी आपल्याला ठरवावी लागेल। आणि म्हणून मी आजच्या दिवशी पक्षप्रमुखांना एवढंच सांगेन, उद्धव साहेबांना, की डरो मत, बिल्कुल डरो मत, जो होने वाला है वो होने ही वाला है। ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणारं आणखी एक नाव म्हणजे अकोल्यातल्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख। त्यांनी देखील उद्धव ठाकरेंकडे एक सल्लावजा मागणी केली आहे। उद्या भविष्यात एखादा आमदार पक्ष सोडून गेला तर त्यात तिथले पदाधिकारी त्या पक्षासंग गेले नाही पाहिजे, म्हणून आमदार खासदार सांगतील ते पदाधिकारी नेमण्यात येऊ नये। कारण की संघटना वेगळी आणि लोकप्रतिनिधी वेगळा हा भाग पक्षात असला पाहिजे। काय होऊ राहिलं, आमदाराच्या सांगण्यावरून खासदाराच्या सांगण्यावरून तिथले पदाधिकारी नेमायचे आणि ते पदाधिकारी मग आमदार खासदार केले की पदाधिकारी त्याच्यासोबत चालले जायचे। म्हणून लोकप्रतिनिधी भाग वेगळा ठेवायचा आणि संघटना वेगळी ठेवायची, ही मी तशी साहेबांची चर्चा करीन। ज्या दिवशी संघटना याच्या पाठीशी राहणार नाही तेव्हा कोणता खासदार आमदार फुटणार नाही। एकीकडे साथ न सोडणारे नेते ठाकरेंना धीर देण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे याआधी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत उडी मारणारे नेते आत्मचिंतनाचा सल्ला देत आहेत। खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले,
याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. हा लोकांचा दृष्टिकोन असतो बघण्याचा या बाबतीमध्ये, परंतु स्वतः लोकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर त्याचीही खतखत बघितली पाहिजे ना, त्याचंही काय दुःख नाही ते बघितलं पाहिजे ना, का तो पक्ष सोडून जातो हे बघितलं पाहिजे. आतापर्यंत कोणत्याही फोडाफोडीच्या ऑपरेशन पासून भाजप लांब राहिलं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच आमचा या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही असं म्हणत भाजपनं हात वर केले. मला ऑपरेशन टायगरबद्दलची काही माहिती नाही. ऑपरेशन टाइगर काय आहे ही माहिती नहीं, त्याचं नाव काय आहे ही माहिती नहीं. बीजेपी का कोई संबंध नहीं है. बीजेपी कभी भी इस इशू को बीजेपी ने कभी ये इशू को हाथ में लिया नहीं है. और एकनाथ शिंदे जी का निर्णय एकनाथ शिंदे जी करेंगे, उद्धव ठाकरे का निर्णय उद्धव ठाकरे जी करेंगे. फोडाफोडीचं राजकारण पाहता 2029 नंतर देशात निवडणुका तरी होणार आहेत की नाही असा प्रश्न MIMचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही. कारण ज्या प्रकारे ऑपोजिशन मुक्त, विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे ते पैशाच्या जोरावर, ते ताकदीच्या जोरावर, जशा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे सगळं ते त्याचाच एक भाग आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य अशी नागरिकशास्त्रात आपल्याला शिकवलेली लोकशाहीची व्याख्या. मात्र पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्या पक्षांकडून निवडून आलेले लोकप्रतिनिधी तिसऱ्याच पक्षाच्या आशीर्वादानं फोडणं असं काहीचं सध्याचं राजकीय चित्र आहे. त्यामुळे आता लोकशाहीची व्याख्या बदलायची की नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रम असा प्रश्न राज्यशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या अभ्यासकांना नक्कीच पडला असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.